धनुराशी सावधान, पितर देणार आहेत आता शेवटचा इशारा. ही स्वप्न सामान्य मुळीच नाही. धनुराशीच्या माझ्या लाडक्या जीवाभावाच्या आणि भावा बहिणींनो, जर तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून रात्री शांत झोपेत एकच गूढ आणि रहस्यमय दृश्य हे वारंवार दिसत असेल, जसे की डोळ्यांसमोर अथांग संथ आणि अथांग पाण्याचा महासागर किंवा नदी दिसत असेल, एखादी जुनी ऐतिहासिक पडकी आणि गूढ वास्तू वारंवार तुमच्या स्वप्नात येत असेल, किंवा आपल्यातून कायमचे निघून गेलेले आपले अत्यंत जवळचे दिवंगत नातेवाईक स्वप्नात अचानक येऊन काहीतरी बोलण्याचा, सुचवण्याचा किंवा इशारा देण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतील, तर माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा. ही कोणतीही सामान्य स्वप्न किंवा मनाचा भ्रम समजून याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण ब्रह्मांडातून थेट तुमच्या घराण्याच्या रक्षणासाठी एक प्रचंड मोठी अद्भुत रक्षक शक्ती जागृत झाली असून तुमचे स्वतःचे पिक्चर म्हणजेच तुमचे पूर्वजन्माचे तुमच्या अत्यंत जवळ आले आहेत आणि ते तुम्हाला खूप मोठा कौतुकास्पद संकेत देत आहे. याचा अगदी स्पष्ट, थेट आणि खोलवर खुलासा असा आहे की सध्या तुमच्या घरावर किंवा मनावर कोणत्याही नकारात्मक शक्तींचा, करणीबांधीचा किंवा वाईट नजरेचा वास नसून उलट तुमच्याच घराण्यातील एक अत्यंत पुण्यवान, तपस्वी आणि शक्तिशाली पूर्वज तुमच्यावर त्याची विशेष, अद्भुत आणि दिव्य कृपा करत आहेत. ते तुमच्या पाठीशी एका अवैध ढाल बनून उभे आहेत आणि तुमच्या आयुष्यातील येणारी सर्व संकटे, तुमच्या आयुष्यातील दुःख आणि कठीण प्रसंग स्वतःवर घेण्यासाठी हे पूर्वज आता पूर्णपणे सज्ज झाले आहेत. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्या. परंतु माझ्या लाडक्या धनुराशीच्या जातकांनो, याच अत्यंत आनंदाच्या आणि भाग्योदयाच्या बातमीसोबतच एक अत्यंत महत्त्वाची आणि काळजाला भिडणारी चेतावणी देखील मी तुम्हाला आता सांगते. जर तुम्ही काही कारणास्तव घाई गडबडीत किंवा अज्ञानापोटी तुमच्या घरातील वर्षानुवर्ष चालत आलेला श्राद्ध किंवा तर्पणविधी हा पूर्णपणे विसरला असाल, किंवा समजून घ्या नकळतपणे तुमच्या हातून रागाच्या भरात तुमच्या घरातील वृद्ध, ज्येष्ठ आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचा तीळ मात्र जरी अपमान झाला असेल, तर तुमचे हे शक्तिशाली पूर्वज तुमच्यावर प्रचंड नाराज आणि दुःखी देखील होऊ शकतात. त्यामुळे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा घरातील देव कोपतात तेव्हा पूर्वज आपल्याला वाचवत असतात, पण जेव्हा पूर्वज नाराज होतात तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला मात्र वाचवू शकत नाही. आणि म्हणूनच अचानक तुमच्या अत्यंत चांगल्या चाललेल्या कामात खीळ बसणे, अकारण मानसिक तणाव वाढणे आणि नशिबाची साथ सुटणे अशा गोष्टी देखील मोठ्या प्रमाणात घडू शकतात. आता यावर अत्यंत सोपा, सरळ आणि मनाला शांती देणारा प्रभावी उपाय असा आहे की तुम्हाला या काळात कुठेही जाऊन खूप खर्च करण्याची किंवा मंदिरात जाऊन दूध अर्पण करण्याची अजिबातच या ठिकाणी गरज नाही. तर येथे अमावास्येच्या पवित्र तिथीला तुम्ही अत्यंत श्रद्धेने आणि कृतज्ञतेने कावळ्याला घराच्या छतावर किंवा मोकळ्या जागेत अन्न दिले पाहिजे, किंवा तुमच्या आसपास असलेल्या एखाद्या पवित्र पिंडदानस्थळी किंवा पवित्र नदीकाठी मनापासून जाऊन डोळे मिटून फक्त नमन जरी केलं तरी देखील तुमचे पितर तुमच्या या छोट्याशा सेवाने प्रचंड तृप्त होतील, शांत होतील आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सोन्यासारखे भरू लागतील. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्यवाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. जर आपण या सध्याच्या अवकाशातील ग्रहांबद्दल किंवा या ग्रहांच्या विभागाचा आणि खगोलशास्त्राचा जर या ठिकाणी विचार केला तर शनीची 7.5 किंवा राहू केतूच्या गोचरापेक्षा देखील सध्या तुमच्या राशीच्या कुंडलीमध्ये पितृदोष निवारण योग हा अत्यंत प्रबळ आणि सकारात्मक पद्धतीने सक्रिय होत असून धनुराशीचा स्वामी आणि देवांचा गुरु असलेला भाग्यकारक गुरुग्रह सध्या अशाच एका शुभ स्थितीत आहे की त्याच्या अमृत दृष्टीमुळे तुमच्या जीवनातील कित्येक वर्षांपासून अडकलेली, रखडलेली कामे आता चुटकीसरशी मार्गी लागणार आहेत. फक्त गरज आहे ती तुमच्या पूर्वजांच्या या सुप्त आणि अदृश्य शक्तीला आपल्या श्रद्धेने जागे करण्याची. या अत्यंत महत्त्वाच्या काळात तुम्हाला एक मोलाचा आणि अत्यंत सावध करणारा इशारा, आर्थिक इशारा मी देऊ इच्छित आहे.
की कोणत्याही प्रकारच्या जुगार, लॉटरी किंवा उधार पैशांच्या व्यवहारांपेक्षा तुमची जी काही हक्काची जुनी मालमत्ता असेल, एखादं जुनं घर असेल किंवा वडिलोपार्जित जमीन असेल, ती विकण्याची घाई किंवा सौदा हा येत्या काही दिवसात अजिबातच करू नका. कारण नशिबाचे चक्र उलटे फिरताना घाई गडबडीत आणि दलाल यांच्या आमिषाला बळी पडून घेतलेला हा निर्णय, जमिनीचा किंवा प्रॉपर्टीचा निर्णय, तुम्हाला भविष्यात खूप मोठ्या आणि कधीही भरून न निघणाऱ्या आर्थिक आणि अडचणींच्या नुकसानीत देखील टाकू शकतो. आणि त्यामुळेच संयम ठेवा आणि योग्य वेळीची या ठिकाणी तुम्ही वाट पहा. धनुराशीच्या माझ्या जातकांनो, या संपूर्ण कठीण परिस्थितीत स्वतःच्या मनगटावर आणि तुमच्या स्वतःच्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवण्याचा एक मोलाचा स्वावलंबी संदेश आज मी तुम्हाला देत आहे. परंतु हा संदेश नेहमीप्रमाणे कोणत्याही व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी नसून तुमच्या नाजूक नातेसंबंधासाठी आणि अत्यंत महत्त्वाच्या कौटुंबिक निर्णयांसाठी आहे. कारण कुटुंबातील अंतर्गवादात किंवा नातेवाईकांच्या भांडणात बाहेरच्या लोकांचे किंवा तटस्थ व्यक्तीचे ऐकून कोणताही टोकाचा निर्णय घेण्याऐवजी स्वतःच्या बुद्धीवर, विवेकशक्तीवर आणि ज्ञानावर 100% विश्वास ठेवून घेतलेला कौतुकास्पद निर्णय तुमच्या संपूर्ण घराण्याचे भाग्य आणि इज्जत ही एका रात्रीत बदलून टाकेल आणि घरात पुन्हा सुखाची पहाट उजाडेल. आता माझ्या शब्दांवर पूर्णपणे लक्ष द्या धनुराशीच्या जातकांनो, कारण येत्या 5 आणि 9 दिवसांच्या अत्यंत चमत्कारिक आणि महत्त्वाच्या कालावधीत तुम्हाला ब्रह्मांडांकडून आणि तुमच्या पूर्वजांकडून 2 अत्यंत स्पष्ट आणि थेट संकेत मिळतील. ज्यात एक संकेत असा असेल की तुम्हाला अचानक तुमच्या घरातील अत्यंत जुन्या, दुर्लक्षित किंवा कपाटाच्या कोपऱ्यात धूळ खात पडलेल्या एखाद्या फोटोमध्ये किंवा देव्हाऱ्यात काहीतरी वेगळं, विलक्षण, सकारात्मक आणि चैतन्यमय जाणवेल. किंवा अचानक घरात खूप दिवसांपूर्वी हरवलेली, तुम्ही विसरून गेलेली एखादी जुनी मौल्यवान वस्तू, एखादं जुनं नाणं किंवा पूर्वजांची आठवण असलेली वस्तू ती अचानकच तुमच्या हाताला लागेल, जे तुमच्या घरात पूर्वजांच्या जिवंत अस्तित्वाची आणि आगमनाची सर्वात मोठी या ठिकाणी साक्ष ठरणार आहे. आता त्यानंतर दुसरा संकेत आहे, तुमच्या रात्रीच्या स्वप्नांमध्ये तुमचे दिवंगत प्रिय पूर्वज किंवा आई वडील अत्यंत हसतमुख, आनंदी आणि समाधानी चेहऱ्याने तुमच्या समोर प्रकट होते आणि ते देखील पाठीवर हात ठेवून किंवा हात उंचावून तुम्हाला प्रेमाने आशीर्वाद देत आहे असं तुम्हाला अत्यंत स्पष्टपणे दिसणार आहे. आता या ठिकाणी याचा सरळ आणि थेट अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यातील घरी विचित्र वनवासाचे आणि विवंचनेचे वाईट दिवस आता कायमचे संपले आहे आणि सुखाचे दिवस सुरू झाले आहे. या दिव्य संकेतांचा प्रभाव अधिकच पक्का आणि बळकट करण्यासाठी एका गुरुवारी किंवा शनिवारी पिंपळाचे एक स्वच्छ न तुटलेले पान घरी आणून त्यावर चंदनाने किंवा अष्टगंधाने तुमच्या किंवा पूर्वजांचे नाव लिहा आणि ते पान कोणत्याही वाहत्या पवित्र नदीच्या किंवा ओढ्याच्या पाण्यात अत्यंत श्रद्धेने, हे पिंपळाचं पान आहे, जे सोडून द्या. हे पान जसजसं पाण्यात पुढे जाईल तसतसं तुमच्या आयुष्यातील, नोकरीतील आणि आरोग्यातील सर्व अडथळे, इडापिडा आणि दुःख एका क्षणात वाहून दूर जातील आणि यशाचा देखील मार्ग मोकळा होईल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धनुराशीच्या जातकांनो, तुमच्या जन्मपत्रिकेत आतापर्यंत सर्वात मोठा आणि शक्तिशाली राजयोग जो सक्रिय होत असून याला आपण पारंपरिक भाषेतील गजकेशरी किंवा बुधादित्य योग देखील म्हणू शकतो. पितृकृपा योग असे अगदी हक्काने आणि वेगवेगळ्या अभिमानाने देखील म्हणू शकतो. कारण जेव्हा कुंडलीतील गुरुग्रहाचा हा शुभ गोचरामध्ये तुमच्या पूर्वजांचे अदृश्य, सात्विक आणि दैवी शक्ती एकत्र जोडली जाते, माणसाला जमिनीवरून थेट राजासारखं वैभव, ऐश्वर्य आणि सुख प्राप्त होतात आणि समाजात तुमचं नाव, कीर्ती आणि मानसन्मान हा प्रचंड वेगाने वाढू लागतो. म्हणूनच या संपूर्ण सुवर्ण काळातील सर्वात मुख्य आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे कुलदेवतेची नित्यपूजा. सोबतच तुम्ही थेट तुमच्या पितरांचे दररोज मनापासून आभार माना. प्रत्येक अमावास्येला संध्याकाळच्या वेळी घराच्या दक्षिण दिशेला पूर्वजांच्या नावाने एक शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि नैवेद्य दाखवा. आणि जर तुम्हाला जमलं तर दारात येणाऱ्या कोणत्याही भिकाऱ्याला किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा भुकेल्या व्यक्तीला पोटभर अन्नदान करा किंवा वस्त्रदान करा, जेणेकरून तुमच्या 7 पिढ्यांचा याच्यामुळे उद्धार होईल.
घरातील वंशवृद्धी होईल आणि तुमच्या आयुष्यातील सर्वात दुःख, दारिद्र्य आणि रोगराई ही देखील कायमची नाहीशी होईल. माझ्या लाडक्या धनुराशीच्या भावांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांचा या अथांग, अद्भुत आणि शक्तींवर, त्यांच्या आशीर्वादांवर आणि या व्हिडिओतील प्रत्येक शब्दावर मनापासून 100% विश्वास असेल, तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता अत्यंत श्रद्धेने आणि गर्वाने पितरांचा आशीर्वाद माझ्यावर राहो असं आम्हाला नक्की लिहून पाठवा. आपली कृतज्ञता असं लिहून व्यक्त करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.